एनआयएची टीम पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांच्या घरी जाणार आहे असं समजतंय। संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला, पण घटनेवेळी उपस्थित असणाऱ्या जगदाळे आणि गणबोटेंच्या पत्नींचा जबाब याच्यामध्ये नोंदवला जाणार आहे। एनआयए आसावरी जगदाळे आणि संगीता गणबोटे यांचा जबाब नोंदवणार आहे। एनआयएची टीम आसावरी जगदाळे आणि संगीता गणबोटेंकडून हल्ल्यावेळचा घटनाक्रम समजून घेणार आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून। ज्ञानेश्वर, एनआयएची टीम नेमकी कधी या दोघांच्याही घरी जाणार आहे असं समजते आणि कशा नेमक्या चौकशीचा हा सगळा प्रकार घडेल? दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांची या घरी एनआयएची टीम जाणार आहे। त्यांचे कुटुंबीय त्यांच्या सोबत होते। त्यांनी जो सगळा घटनाक्रम बघितलेला आहे त्या संबंधानं सगळी जी माहिती आहे ती नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या पथकाच्या माध्यमातून जाणून घेतली जाईल। अर्थात तो घटनाक्रम, येणारे लोक कसे होते, त्यांचा पेहराव कसा होता, त्यांच्या बोलण्याची भाषा काय होती, नेमका संवाद काय झाला, काय म्हटलं गेलं, याची जी बारीक सारीक माहिती आहे, जी परिवाराच्या लोकांनी, अर्थात जे प्रत्यक्षदर्शी आपण ज्यांना म्हणू शकतो, या हल्ल्याचा थरार ज्यांनी अनुभवलाय, या सगळ्या परिवारातल्या सदस्यांकडून ते जाणून घेतील। अर्थात संगीता गणबोटे आणि आसावरी जगदाळे, प्रगती जगदाळे या हल्ल्याच्या वेळी तिथे उपस्थित होत्या, तेव्हा तिथे नेमकं काय घडलं याची माहिती घेण्यासाठी आज एनआयएची टीम पुण्यात येणार आहे। सध्या एनआयएची टीम मुंबईमध्ये आहे। मुंबईतल्या काही लोकांच्या घरी जाऊन अशा पद्धतीने माहिती गोळा करण्याचा प्रयत्न जो आहे तो एनआयए कडून सुरू आहे। प्रत्यक्ष घटनेच्या वेळी काय झालं याची माहिती घेतल्यानंतर पुढची जी कारवाईची दिशा आहे ती ठरवण्यासाठी हा सगळा आजचा जो एनआयएच्या टीमचा पुण्यात येण्याचा नियोजित भाग आहे तो महत्त्वाचा ठरू शकतो। जी ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी।